आपला ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय चालू आहे. त्यामधला कुंडलिनी योग आपण बघतो. त्या कुंडलिनी योगाचं स्वरूप सांगताना त्यांनी म्हटलंय की त्या महाशून्यापर्यंत ज्यावेळी शक्ती कुंडलिनी जगदंबा जेव्हा तिथे शिवापर्यंत जाऊन पोचते त्यावेळी काय घडतं, तो अनुभव काय आहे, ती परिस्थिती काय आहे. ते म्हणतात तिथे बोलाचा काही लाग नाही, तिथे शब्द जाऊन पोचू शकत नाही. तो जो अनुभव आहे तो अनुभव अक्षरामध्ये सापडत नाही. म्हणाले इथे म्हणूनही अखरा माझी सापडे की कानावरी जोडे. तो कानाला सुद्धा ऐकायला येत नाही, म्हणजे तो श्रवणाचा सुद्धा विषय नाही आणि तो बोलण्याचाही म्हणजे वाणीचाही तो विषय नाही. हे तैसे नव्हे पुढे त्रिशुद्धी गा. म्हणाले हे मी आपल्याला जे सांगतोय हे त्रिशुद्धी गा, हे त्रिवार सत्य आहे. म्हणाले हे असं वर्णन करण्यासारखं शब्दामध्ये येणारं स्वरूप नाही आहे. आणि म्हणून तुम्हाला त्रिवार प्रतिज्ञेवर सांगतो की याचं स्वरूप तुम्ही समजून घ्या. जे काही किंवा जे काही दैवे अनुभविले फावे ते आपणची हे ठाकावे होऊन या. म्हणजे जे काही दैवे अनुभविले, दैवानी म्हणजे हा योग असा मला प्राप्त करायचा आहे, तो मला इतक्या काळात प्राप्त झाला पाहिजे असं वाटून तो योग प्राप्त होत नाही. म्हणाले ते सांगतात जई म्हणजे ज्यावेळी, कही म्हणजे केव्हा, जेव्हा केव्हा, दैवे म्हणजे आमच्या भाग्यानी, जर अनुभविले फावे तर तो अनुभवायला फावे म्हणजे प्राप्त होईल, तेव्हा त्याला अनुभव येईल. असा काही हा योग असं केलं म्हणजे असा होणार आहे, तसं केलं म्हणजे तो प्राप्त होणार आहे अशी म्हणाले धारणा करून मनुष्याला तो योग प्राप्त होत नाही. तई आपणची हे ठाकावे होऊन या. आणि त्यांनी सांगितलं की प्राप्त होतो म्हणजे काय, तो जो साधक आहे, तो जो योगी आहे, तो आता तो अनुभवच होऊन राहतो, तो परमात्म स्वरूपच होऊन राहतो. त्यापेक्षा त्याचं स्वरूप वेगळं राहत नाही. म्हणजे काय होतं, तो तादात्म्य पावतो, तो तद्रूप होतो, तो आत्मरूपाला प्राप्त होतो. म्हणजे पुढती जाणणे ते नाहीची म्हणून असो किती हेची बोलावे आता वायाची धनुर्धरा. आता म्हणाले जर आपणच ते होऊन राहायचं आहे तर आता त्या अनुभवाचं वेगळं वर्णन करता येत नाही. आणि जर आता त्या अनुभवाचं वेगळं वर्णन करता येणार नाहीये तर आता बोलणंच खुंटलं. म्हणाले काय बोलावं आता त्याच्याविषयी. म्हणून ते म्हणतात बोलावे आता वायाची धनुर्धरा. आता बोलणं म्हणजे फुकट आहे, वेळ घालवणं आहे, शब्दांची उगीच तोंडातली उगीच वाफ दवड नाही, काही कारण नाही बोलण्याचं. ऐसे शब्द जात माघवरे फिरे. अशा प्रकारे हे सगळे शब्द जे आहेत ते मागे फिरतात, म्हणजे ते मागे पडतात, ते शब्द तिथपर्यंत पोचत नाहीत. उपनिषदांचं वचन, त्याचं भाषांतर यतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसा. असं जिथे वाणी मनासहित परत येते असं हे वाणीला न प्राप्त असलेलं असं स्वरूप आहे, असा अनुभव आहे. तो अनुभव काय करतो म्हणाले ऐसे शब्द जात माघवते सरे. मागे फिरतात ते शब्द, मागे फिरतात. तेथ संकल्पाचे आयुष्य पुरे. त्या ठिकाणी आता आमच्या अंतःकरणामध्ये काही करावं असा संकल्प शिल्लक राहत नाही. संकल्पाचं आयुष्य संपून जातं, म्हणजे आमचे सगळे संकल्प संपुष्टात येतात. वाराही जेथ न शिरे विचाराचा. आणि जिथे विचाराला सुद्धा जागा राहत नाही, म्हणजे हे करावं का ते करावं, असं करावं का तसं करावं, करावं का करू नये, अशा अनेक प्रकारचं जे मनामध्ये येणारं चिंतन आहे, मनामध्ये येणारे जे विषय आहेत त्यातले कोणतेच विषय राहत नाहीत. म्हणून चिंतन पण संपतं त्याच्यामध्ये. आणि इथे जे उन्मनीची आहे लावण्य, आता त्यांच्या सुंदर शब्दांमध्ये त्यांनी वर्णन केलंय की आता तो परमात्मा कसा आहे.
आता तो अनुभव कसा आहे, कारण वर त्यांनी आपल्याला काय सांगितलं की ही जी स्थिती प्राप्त होते ती स्थिती काही वर्णन करून सांगता येत नाही, त्यामुळे तुम्हाला ती स्थिती मला सांगता येणार नाही, ती अनुभवावीच लागेल, तो अनुभवण्याचा विषय आहे. मग आता प्रत्यक्ष स्तुती करता येत नाही, प्रत्यक्ष स्वरूप सांगता येत नाही, प्रत्यक्ष अनुभव सांगता येत नाही, म्हणून ते आता बाजूबाजूनी त्याचं वर्णन करतायत. आणि ते वर्णन करताना ते म्हणतायत की ते परमात्म स्वरूप कसं आहे, तर जे उन्मनीची आहे लावण्य. आता ही उन्मनीयेचे लावण्य, ही उन्मनी स्थिती काय आहे, मनाच्या पलीकडे, म्हणजे मन कुठपर्यंत आहे, या पश्चंतीपर्यंत मन आहे, या अनाहत चक्रापर्यंत मन आहे. जेव्हा आणखीन परावाणीकडे जातो त्यावेळी मन शिल्लक राहत नाही, त्या परावाणीमध्ये मन उन्मन झालेलं आहे. आता हे काय म्हणाले, उन्मनीची आहे लावण्य, म्हणजे मनाच्या पलीकडची जी स्थिती आहे त्या स्थितीचं हे सौंदर्य आहे. लावण्य म्हणजे खरं सौंदर्य नाही, लावण्य म्हणजे देखणे पण, कारण सौंदर्याला त्याचे निकष आहेत. रंग गोरा पाहिजे, नाक सरळ पाहिजे, केस कुरळे पाहिजेत, लांब पाहिजेत, डोळे चांगले आकर्ण पाहिजेत, भुवया अगदी धनुष्याकृती पाहिजेत, ओठ असे पाहिजेत, गाल असे पाहिजेत, मान अशी पाहिजे, त्या सगळ्याला निकष आहे सौंदर्याला. लावण्यामध्ये कदाचित ह्या सौंदर्याचे निकष पुरे होत नसतील, पण लावण्य जे आहे ते त्या सगळ्याचं जे एकत्रित रूप आहे ते अत्यंत देखणं आहे, ते पाहायला फार सुंदर आहे. म्हणजे सौंदर्य आणि लावण्य समोर घेतलं तर सौंदर्यापेक्षा सुद्धा लावण्याला त्याच्यात पारडं जड आहे तराजूच, की त्या ठिकाणी लावण्य. आणि म्हणून तो विषय कसा आला, लवणपासून लावण्य आला, की मनुष्याच्या भोजनामध्ये कितीही गोड पक्वान्न असली तरी सुद्धा मिठाचं जे महत्व आहे, लवणाचं जे महत्व आहे ते सौंदर्यामध्ये लावण्य आहे, की काही अशी विशेष गोष्ट आहे की जी त्याला देखणे पण देते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं हे जे आहे हे उन्मनीची आहे लावण्य, या मनाच्या पलीकडची जी अत्यंत विशुद्ध अशी परावाणीच्या इथे पोचलेली जी स्थिती आहे त्या स्थितीचं हे काय देखणे पण आहे. म्हणजे हा जो अनुभव आहे हा अनुभव असा आहे. पुढे जे म्हटलंय, जे तुर्येचे तारुण्य, तुर्यगा ही चतुर्थ अवस्था आहे, याच्यामध्ये जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्यगा. या जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीन अवस्था आम्ही अनुभवत असतो, पण ही जी तुर्यगा आहे ही आपल्या साधनेनी अनुभवण्याचा विषय आहे. तर त्यांनी सांगितलं हे काय आहे, हे तुर्येचे लावण्य आहे, तुर्येचे तारुण्य आहे. म्हणाले ही जी तुर्यगा अवस्था आहे ती सुद्धा अत्यंत तरुण स्थितीमध्ये, म्हणजे अत्यंत तिच्या पूर्ण सामर्थ्याने आणि तिच्या पूर्ण क्षमतेने ती उभी आहे. ती तुर्यगा स्थिती अशी हलणार नाही आहे, असं हे तुर्यगेचं रूप आहे. यांनी अनुभव जो घेतला आहे तो असा दुर्बल अनुभव, जाता जाता माऊलींच्या शब्दात अळूमाळू असा अनुभव नाही, अगदी ठोस अनुभव आहे. आणि तो अनुभव अगदी पूर्ण आहे, सौंदर्याने युक्त आहे, लावण्याने युक्त आहे, परत तो तारुण्याने युक्त आहे. त्या अनुभवाला सदा तारुण्य आहे. आणि ते म्हणतात अनादि जे अगण्य परमतत्व, या परमतत्वाचं वर्णन करतायत. म्हणाले ते कसं आहे, नित्य सिद्ध आहे, अनादि आहे, त्यानंतर ते अगण्य अमर्याद आहे. आणि हे परमतत्व श्रेष्ठ असं तत्व आहे. या श्रेष्ठ तत्वाचं हे जे स्वरूप आहे, या स्वरूपाचं, या देखणेपणाचं, या आनंदाचं, या सगळ्याचं दर्शन आत्तापर्यंत जो योग म्हणाले आम्ही सांगत आलो त्याच्यामध्ये योगी घेतो. पुढे ते म्हणतात जे आकाराचा प्रांतू, जे मोक्षाचा एकांतू. म्हणाले आकाराचा प्रांतू, अंतू आणि प्रांतू.
प्रांत म्हणजे प्रकर्षाने शेवट. म्हणून आपण म्हणतो ना मुंबई प्रांत. प्रांत म्हणजे सीमा, त्याच्या पूर्ण सीमा. आणि प्रांत म्हणजे अंत आणि प्रांत त्याचा शेवट. तर ते म्हणतात की आकार म्हणजे आकाराला आलेलं जे जग आहे, या जगाचा इथे शेवट आहे. हे जग तिथे पोचत नाही, हे जग तिथे जाऊ शकत नाही. म्हणून जे आकाराचा प्रांतू, जे मोक्षाचा एकांतू. एकांत ज्या ठिकाणी लगेच पुढे वर्णन केलंय, जेथ आदी आणि अंतू विरोनी गेले. कसा आहे मोक्ष? त्या मोक्षामध्ये आदी आणि अंत म्हणजे जन्म आणि मृत्यू हे दोन्ही त्या ठिकाणी संपलेले. पुन्हा आता पृथ्वी तलावरती जन्म घ्यायला येण्याची काही आवश्यकता उरली नाही. अशा प्रकारे म्हणाले, जो मोक्षाचा एकांतू जेथ आदी आणि अंतू विरोनी गेले, ते दोन्ही त्याच्यात विरघळून गेले. आता त्याची स्थिती म्हणजे पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरणं, ही स्थिती आता शिल्लकच राहिली नाही. ते पुढे म्हणतात, जे विश्वाचे मूळ. तो परमात्मा कसा आहे? तो ह्या विश्वाचं मूळ आहे आणि तोच त्याच्या मूलस्थानी आहे, म्हणजे तेच ह्या विश्वाचं कारण आहे. त्यांनीच या जगाला जन्माला घातलं आहे. जे योगद्रुमाचे फळ. आता विषयासंबंधी सांगतायत की ही जी स्थिती, हा जो अनुभव, हा असा यायचा आहे. हा अनुभव कोणामुळे? तर अष्टांग योग या वृक्षाचं हे फळ आहे. म्हणून योगद्रुमाचे फळ त्यांनी सांगितलं. जे आनंदाचे केवळ चैतन्य गा. जे आनंदाला चेतना देणारं असं हे चैतन्याचं स्वरूप आहे. म्हणजे तो आनंद रूपच आहे. पण या जगामध्ये सर्व आनंद ज्याच्यामुळे फुलून राहिलाय, ज्याच्यामुळे पसरून राहिलाय, असं त्या आनंदाला चैतन्य, चेतना देणार, त्या आनंदाला प्रवृत्त करणार, त्या आनंदामध्ये आनंदपण भरणार, त्याला आनंदमय करणार त्या ठिकाणी. म्हणून आनंदाचे केवळ चैतन्य गा. जे महाभूतांचे बीज. म्हणाले ही चैतन्य ह्या शब्दाला पुन्हा आनंदाकरता काय किंवा योगशास्त्रात काय, त्याला जीवनकला असं म्हटलंय. आणि तिला 17वी कला असं ज्ञानदेवांनी म्हटलंय की ही 17वी कला आहे. ही 16 कलांनी युक्त असलेलं हे जे सगुण जग आहे, ह्या जगाला चालवणारी त्याच्या मागची जी कला आहे. कला म्हणजे त्याचे भिन्न भिन्न भाग. जसे आपण चंद्राच्या कला बघतो की त्याच्याही 16 कला आहेत, तशाच या ठिकाणी सुद्धा या जगताला पूर्ण करण्याकरता भावाच्या पातळीवर पण 16 कला आहेत. उपनिषदांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर प्रत्यक्ष आविष्काराच्या पातळीवर पण 16 कला आहेत. आणि म्हणून ह्या ज्या 16 कला आहेत, त्या 16 कलांच्या पलीकडची जी जीवन देणारी, योग्यांना जिचं वर्णन माऊलीने 17वीची स्तन्य असं म्हटलेलं आहे की ही 17वी कला आहे की जी अखंड वर्षाव करणारी आहे. आणि म्हणून तिला जीवनकला असा पण शब्द वापरलेला आहे. ते म्हणतात हा जो आनंद आहे, हा आनंद कशातून निर्माण होतो? जी जीवनाला चैतन्य देणारी जी त्यातली कला, त्यातला भाग, त्याच्यातून हा आनंद निर्माण होतो. जे महाभूतांचे बीज. हे सगळं वर्णन कोणाचं आहे? त्या परमात्म तत्वाचं आहे. कसं ते परमात्म तत्व आहे ते वर्णन केलंय. हे महाभूतांचे बीज, सगळी पंचमहाभूत जी आहेत, जी त्रैलोक्याला निर्माण करतात, हे तीनही लोक ज्याच्यामुळे धारण होतात, अशा सर्व महाभूतांना धारण करणारं, अशा त्रैलोक्याला धारण करणारं हे परमात्म स्वरूप म्हणजे त्याचं बीज आहे. जे महातेजाचे तेज. महातेज सूर्य. त्या सूर्याचं सुद्धा जो तेज आहे की जो सूर्यमंडलामध्ये, आदित्य मंडलामध्ये स्वतः निवास करू नये आणि त्यामुळे त्याच्या निवासाने तो सूर्य तेजस्वी झाला आहे.
त्यांनी आपलं तेज त्याला दिलं आहे, म्हणून सूर्य तेजस्वी होतो. आदित्य मंडलामध्ये असणारा हा जो पुरुष आहे, या पुरुषाचं दर्शन व्हावं असं उपनिषदकारांनी पहिल्या उपनिषदात म्हटलंय. यत्ते कल्याणतम रूपम तेजो तत्ते पश्यामी. जे तेजस्वी असलेलं, तेजो यत्ते कल्याणतम रूपम तत्ते पश्यामी, जे तेजस्वी आहे असं जे तुझं कल्याणकारी रूप आहे ते पाहण्याची मला इच्छा आहे. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की हे जे महातेज आहे, हे महातेज म्हणजे सूर्य आहे. त्या सूर्याला तेज देणारा कोण आहे? त्या मंडलातच प्रविष्ट आहे, त्या मंडलात तो आहेच, म्हणून त्या सूर्यालाही तेज देणार आहे. एवं पार्था जे निज स्वरूप माझे. अर्जुना लक्षात ठेव, हे सगळंच माझं मूळ स्वरूप आहे. हे जे मी तुला वर्णन करून सांगतोय हे सगळं माझं स्वरूप आहे. ते हे चतुर्भुज कोंभेली, जयाची शोभा रूपा आली, देखोनी नास्तिकी नोकिली भक्त वृंदे. मग म्हणाले हे एवढं सगळं निर्गुण निराकाराचं वर्णन केलं. या सगळ्या कुंडलिनी जागृती, कुंडलिनी योग ह्याच्यामधून सर्व गोष्टी काही वेगळ्या स्तरावरती शक्तीच्या रूपाने, आता तुम्ही सांगता आहे त्याप्रमाणे म्हणाले त्या परमात्म रूपाने, त्याच्या मूळ रूपाने काही ना काही आकार धारण करून त्या सर्व गोष्टी साकार झालेल्या आहेत, त्या गोष्टी सगळ्या प्रकट झालेल्या आहेत. तर म्हणाले आता भगवंत सांगतायत की म्हणाले ज्यावेळी माझे जे भक्त आहेत त्यांना पृथ्वी तलावरती जे नास्तिक आहेत, नास्तिकी नोकली भक्त वृंदे, जे इथे असणारे नास्तिक लोक आहेत त्या नास्तिक लोकांनी माझ्या भक्तांचा वेळोवेळी अपमान केला, त्यांना निरुत्तर केलं, त्यांना पराजित केलं, परास्त केलं. का तर दाखवा तुमचा देव कुठे आहे, सांगा त्याचं स्वरूप काय आहे. तो म्हणतो बाबा आता मला एवढं कळलं असतं तर मग काय पाहिजे होतं, मी नाही दाखवू शकत तुम्हाला, त्यामुळे मला दाखवता येत नाही, मला मग तुम्हाला कळत नाही तर आम्हाला सांगता कशाला. ते नास्तिक म्हणतात याचा अर्थ असा आहे जे तुम्हाला कळत नाही ते अस्तित्वात नाहीच आहे आणि तुम्ही काहीतरी लोकांना सांगता आहात. असं म्हणून ईश्वरवादाचा जो एक उपहास करणं, एक त्याची खिल्ली उडवणं, त्याच्या समोर ह्याला अर्थ नाही असं म्हणून नास्तिकवाद प्रबलतेने लोकांच्या समोर उभा करणं, नास्तिकवादाला अधिक महत्त्व देणं आणि हे काय खरं नाही, हे काय खरं नाही, हे काय खरं नाही, यांच्या या सांगण्यामध्ये काही अर्थ नाही. ही तत्त्वज्ञान थोतांड आहेत. देव अवतार काय घेतो, देवाचे पुराणं काय लिहिली जातात, त्याचा महिमा काय गायला जातो, असं म्हणून या नास्तिकांनी आमची खिल्ली उडवली. आणि एक परिस्थिती अशी निर्माण झाली की ज्या परिस्थितीमध्ये काहीच करणं शक्य राहिलं नाही. म्हणजे माझे जे भक्त आहेत ते भक्त बिचारे हातपाय गाळून बसले, ते परास्त झाले, त्यांचा पराजय झाला. आणि मग म्हणाले या माझ्या भक्तवृंदांच्या करता हे चतुर्भुज भगवंत का प्रकट होतो, वेळोवेळी भगवंत का चमत्कार आपल्याला वाटतो, पण अशा अलौकिक घटना का घडवून आणतो, तो प्रत्येक ठिकाणी त्याची चुणूक का दाखवतो. त्याचं कारण आहे म्हणाले मनामध्ये जे लोकांच्या संशय आहेत अशा नास्तिकांना एकदा निश्चितपणाने दाखवण्याकरता आणि त्यांच्या अयोग्य मताचा पराभव करण्याकरता म्हणाले ही जी माझी चतुर्भुज मूर्ती आहे ना, हा जो माझा अवतार आहे ना, तो अवतार तेवढ्या करता झालाय. म्हणून ते सांगतात ते हे चतुर्भुज कोंभेली. कोंभेली म्हणजे कोंब येणं, आकाराला आली कोंभेली. जयाची शोभा रूपा आली. जयाची शोभा जे निर्गुण निराकार आहे, ते जे परमात्म तत्व आहे निर्गुण निराकाराचं, त्या निर्गुण निराकार तत्वाच्या ठिकाणी आता एक चतुर्भुज भगवंताचं सगुण साकार रूप प्रकट झालं. देखोनी नास्तिकी नोकिली भक्त वृंदे. आणि कशा करता मी हे निर्माण केलं, का म्हणाले मी जन्माला आलो, एवढ्याच करता
की माझ्या भक्तांची पंचायत हो, त्यांच्याकरता मार्ग सुकर करून ठेवावा म्हणून मी घेतलेलं हे सगुण रूप आहे. म्हणजे पुन्हा काय सांगायचंय की सगुणाची उपासना केली तरी निर्गुणापर्यंत जाऊन पोचतेच, आणि व्यवहारामध्ये सगुणाची उपासनाच अधिक योग्य ठरते, अधिक सुलभ ठरते, अधिक यशस्वी ठरते, कारण मनुष्य त्या मार्गाने सहज जाऊ शकतो पुढे. आणि म्हणून म्हणाले ही जी सगुण रूपाची तुला जी प्रश्न पडला असेल किंवा तुला जर अशी काही शंका असेल की तो निर्गुण निराकार परमात्मा आणि मी तुला म्हणतो की मला शरणी आहे किंवा मी तुला माझं स्वरूप काय आहे हे प्रकट केलं, तर तुला त्याच्याविषयी जो आदर वाटेल किंवा तू त्या स्वरूपाला म्हणशील की हे जे परमात्म्याचं स्वरूप आहे ते एवढा कुंडलिनी योग सांगितला तुम्ही, कारण आता पुढे सांगणार ना तो सर्व विषय, आता त्याला पुढे समजावून सांगणार. तर म्हणाले तुझी शंका ठेवू नको. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्टीकरण दिलं की पुढे जर लक्षात आलं, पुढे जर भगवंताचं हे चतुर्भुज रूप, पुढे जर भगवंताचं विश्वरूप दर्शन जर त्याला घडलं तर तो म्हणेल अरे हे काय आहे. 6व्या अध्यायामध्ये सांगतात तो निर्गुण निराकार, ती कुंडलिनी, ती शक्ती, ती जगदंबा, नाना रूपामध्ये व्यक्त असलेलं हे जगत, त्याच्यामध्ये भरून राहिलेला परमात्मा, अशा अनेक गोष्टी आत्तापर्यंत सांगितल्या. आणि त्या सगळ्यातून त्या जीवाला या जगातून बाजूला करून त्यांनी तो कुंडलिनी योग शिकवून मन आहे त्याचा पूर्ण लय करून टाकला. आणि आता हे काय सांगतायत आम्हाला या सगुण मूर्तीचं रूप. म्हणून त्यांनी सांगितलं की अरे मला भक्तांच्या कल्याणाकरता सगुण रूप घ्यावं लागतं. म्हणजे 4थ्या अध्यायातली भूमिका, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती अभ्युत्थानम अधर्मस्य परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, आणि शेवटी धर्मसंस्थापनार्थाय. एवढ्या कारणांच्या करता मी पुन्हा पुन्हा येतो. आणि म्हणून म्हणाले मी हे रूप घेऊन आलो. लक्षात घे तू की ते अनिर्वाच्य महासुख पै आपणची जाहले ते पुरुष जयांचे का निष्कर्ष प्राप्तिवेरी. आता हे सगळं सांगून झाल्यानंतर कोण याला अधिकारी आहे, कोण इथपर्यंत जाऊन पोचतो, तर त्यांनी एकच सांगितलं जयांचे का निष्कर्ष प्राप्तिवेरी. ज्यांचे निष्कर्ष हे जे मिळवायचं आहे ते मिळेपर्यंत कायम राहतात, ज्यांचे जे निश्चय असतात, ज्यांनी काढलेलं अनुमान असतं त्या अनुमानावरती ते पक्के उभे असतात. काय करायचं आहे आपल्याला तिथपर्यंत जाऊन पोचायचं आहे, मग पोचेपर्यंत ते थांबत नाहीत. ज्यांच्या अंतःकरणामध्ये जयांचे का निष्कर्ष प्राप्तिवेरी, प्राप्त होईपर्यंत. आपण सांगतो की हो पुष्कळ शोधलं पण सापडलं नाही, पण सिद्धांत काय, शोधा म्हणजे सापडेल हे खरं, पण सापडेपर्यंत शोधा. आपण सापडेपर्यंत शोधत नाही, आपण म्हणतो चला इतका वेळ शोधाशोध केली, पुष्कळ झालं, आता सापडलं तर सापडलं, नाही तर नाही. ते म्हणाले मिळालं तर मिळालं वाल्याकरता हा योग नाही आहे. असा विचार करणाऱ्याला हा योग साध्य होणार नाही. जो मला प्राप्त झालाच पाहिजे म्हणून त्याच्याकरता झटत राहील त्यालाच हा अवघड योग साध्य होऊ शकेल. म्हणून मला निष्कर्ष प्राप्तिवेरी, ज्याचा टिकतो ते काय करतात, ते अनिर्वाच्य महासुख, हे जे वाणीने वर्णन करता येणार नाही असं जे अंतिम परम सुख आहे, त्या सुखाचे ते अधिकारी नाही होत, ते सुखच होऊन राहतात. ते स्वरूपालाच प्राप्त होतात, ते स्वरूपच होऊन राहतात. म्हणजे आम्ही साधन हे जे सांगितले तेची शरीर जिही केले ते आमुचेनी पाडे आले निर्वाळले या. दुसरं सांगतात आणखीन कुणाला हे फल मिळणार आहे. म्हणाले ज्यांनी काय केलं, आम्ही जे हे साधन सांगितलंय हे जे साधन आहे तेची शरीर जिही केले, ते जसं सांगितलं आहे तसं तंतोतंत आपल्या शरीराने ते साधन पुढे नेण्याचा ज्यांनी प्रयत्न केला आहे ते आमुचेनी पाडे आले, ते आमच्याकडे आले, ते आमच्यापर्यंत येऊन पोचले. म्हणजे भगवंत म्हणतात पाडे
ते माझ्यासारखेच झाले, निर्वाळले. हे तुम्हाला निश्चितपणे सांगतो, हे तुम्हाला आश्वासनपूर्वक सांगतो, विश्वासपूर्वक सांगतो की ज्यांनी साधन योग्य प्रकारे आचरलं त्यांना माझ्यापर्यंत येऊन पोचणं शक्य आहे आणि ते येऊन पोचलेले आहेत. हा त्यांचा अनुभव आहे. परब्रह्माचे निरसे देहाकृतीची ये मुसे, ओतीव जाहले तैसे दिसती अंगे. या जगामध्ये त्यांची खूण काय आहे? म्हणाले हे परमात्म रस हा ज्यांना प्राप्त झाला आहे आणि तो परमात्म रस ज्यांच्या संबंध देहामध्ये खेळतो आहे, या संबंध देहामध्ये भरून राहिलेला आहे, असे जे पुरुष आहेत. जरी हे प्रतीती हन अंतरी फाके, तरी विश्वची हे अवघे झाके. तव अर्जुन म्हणे निके साचची जे हे. तर आता काय होतं ते शेवटचं सांगतात की जरी हे प्रतीती हन अंतरी फाके, आत्तापर्यंत तुला जो सांगितला अनुभव, तो अनुभव जर त्या साधना करणाऱ्या योग्याच्या अंतरंगामध्ये जर का फाकला, अंतरी फाके म्हणजे तो विस्तारला, तर हे संपूर्ण विश्व आहे हे त्याच्या दृष्टीने नष्ट झालं आहे. या विश्वाच्या विषयी त्याला कणभरही आस्था उरलेली नाही. त्याला माहिती आहे हे सर्व जे विश्व आहे ते मिथ्या आहे. या सर्व विश्वामध्ये वेगळं काही नाही, त्याला विश्व म्हणण्याचं पण कारण नाही, विश्व म्हणून त्याला जाणून घेण्याचंही कारण नाही. तर कसं आहे? तर केवळ तो परमात्मा आहे आणि त्यामुळे ते जाणतात की हे विश्वची हे अवघे झाके, हे झाकून टाकलं जातं. तव अर्जुन म्हणे निके. तेव्हा अर्जुन म्हणतो की भगवंता आता अर्थ कळला मला की तो जो योगी आहे तो योगी साक्षात परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. ब्रह्माला जाणणारा ब्रह्मच होऊन राहतो, जाणणारा म्हणून वेगळा राहूच शकत नाही. हे जे तू सांगतोयस ना भगवंता, ते मला कळलंय. ही जी गोष्ट आहे ती खरीच आहे, साचची जी आहे. अहो हे सगळं तुम्ही सांगताय ते खरंच आहे. आणि अर्जुन म्हणे निके. काय सांगावं? निक म्हणजे अगदी 100% स्वच्छ आहे. निक्क तूप म्हणतो ना आपण, जसं की खेडेगावामध्ये गेलात तर तिथे म्हणतात तूप कसं आहे, निक्क तूप आहे. निक्क म्हणजे 100% साजूक तूप आहे. हे तूप अगदी कुठे भेसळ नाही मिळणार तुम्हाला. तसं अर्जुन म्हणतो की भगवंता ह्या खरेपणामध्ये 100% आहे. 100% खरं आहे, काही फरक नाही त्याच्यामध्ये. मला पूर्ण माहिती आहे, मला पूर्ण जाणीव आहे की तू आत्तापर्यंत जे सांगितलंयस ते 100% खरं आहे. का जे आपण आता देऊ हा बोलिले जो उपावो, तो प्राप्तीचा ठाऊ म्हणून निघडे. अहो म्हणाले हे तर मला कळलंच आहे की तुम्ही जो उपाय आत्ता सांगितला आहे, तुम्ही जो कुंडलिनी योग आम्हाला इथे सांगितला आहे, हा सांगितलेला जो उपाय आहे, हा उपाय म्हणजे ब्रह्मप्राप्तीचं स्थानच आहे. हा उपाय म्हणजे इथे ब्रह्मप्राप्ती ज्या ठिकाणी सापडते त्याचं ठिकाणच आहे. काही वेगळं बघायला जायलाच नको. मनुष्य अभ्यास करतो आहे आणि अभ्यास जर या मार्गावरून करतो आहे तर त्याला त्या मार्गाशिवाय अन्य मार्ग बघण्याची गरजच राहिलेली नाहीये. म्हणाले हा बोलिले जो उपावो, तो प्राप्तीचा ठावो म्हणून घडे. तो निश्चितपणे हा उपाय प्राप्तीच्या ठिकाणी जाऊन पोचतो. म्हणून तर समोरच्या अभ्यास करणाऱ्याला किंवा त्याच्याकडे पाहणाऱ्याला किंवा त्याचा अंगीकार करणाऱ्याला तसाच अनुभव येतो. ज्यांनी तसंच अभ्यासलं आहे तो अनुभव घेतो. ये अभ्यासी जे दृढ होती ते भरवसेनी ब्रह्मत्व आहेत. या अभ्यासामध्ये जे दृढतापूर्वक राहतात ते ब्रह्मत्वाला प्राप्तच होतात. यावरती भरवसा ठेवावाच. हे शाश्वत सत्य आहे हे समजावं. हे सांगतियाची रीती कळले मज. तुम्ही हे सगळं ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीवरूनच अर्जुन म्हणतो की भगवंता मला कळलेलं आहे की हे सगळं सत्यच होणार आहे, हे सगळं ब्रह्माची प्राप्तीच करून देणार आहे. आणि हा मार्ग जर माणसाने प्रामाणिकपणाने हाताळला तर त्याला या मार्गामध्ये यश आहेच. हे सांगतियाची रीती, तुमची सांगण्याची पद्धती,
त्याच्यावरूनच मला कळलंय, देवा गोठीची हे ऐकता बोधू उपजत असे चित्ता, मा अनुभवे तल्लीनता नव्हेच केवी. अहो म्हणाले, हा सगळा तुमचा विषय नुसता ऐकला तरी आम्हाला वाटतं की आपण यातलं काहीतरी करावं का, आपल्याला पण यातलं काही थोडं कमी जास्त साधेल का, निदान आपण आसनं तरी करावीत, निदान आपण प्राणायाम तरी करावा, निदान थोडासा प्रत्याहाराचा अभ्यास तरी करावा, यमनियम आपल्या आचरणात आणावेत, आपल्या मनाचा जो एक भाव आहे तो भाव चांगल्या दिशेने बदलावा, असं आपल्या मनामध्ये विचार यायला लागतात की हे जे एवढं आहे तर आपण सुद्धा काही करावं का. तर ते म्हणतात की अहो ऐकून सुद्धा मनुष्य प्रवृत्त होतो की यातलं मी काहीतरी करावं. तर म्हणाले, मा अनुभवे तल्लीनता नव्हेल केवी. आणि मग म्हणाले, ज्याला ह्याचा अनुभव येईल तो त्या भगवंताच्या ठिकाणी लीन होईल. तत्लीन म्हणून तल्लीन, म्हणून तो जो तल्लीन होईल त्या भगवंताच्या चरणाशी तो लीन होईलच होईल, त्याला ती लीनता प्राप्त होईलच होईल. म्हणून येथ काही अनारीसे नाही. म्हणून अर्जुन म्हणतो, भगवंता तू जे सांगितलंस त्याच्यामध्ये इथे अनारस म्हणजे अवास्तव, अवाजवी, अन्यथा असं काही नाही. तू योग्य तेच सांगितलंयस, जे प्राप्त होणार आहे ते फळच तू आम्हाला सांगितलंयस. परी नावभरी चित्त देई बोलाय का. पण एक क्षणभर मी काय बोलतो ते आता तू ऐक, मला काय तुला विचारायचं आहे ते बघ. आता कृष्णा तुवा सांगितला योगू. हे कृष्णा, आत्तापर्यंत तू ज्या योगाचं वर्णन केलंस तो जो कुंडलिनी योग आहे तो मना तरी आलाच सांगू. अतिशय मनाला भावलाय, पटलाय, मनाला खूप चांगला वाटलाय, तो मना तरी आलाच सांगू. आता मनामध्ये त्याच्याविषयीचं मत खूप चांगलं आहे. परी न शके करू पांगू योग्यतेचा. पण मला नक्की कळलं आहे की हा इतका अवघड योग प्राप्त करून घेण्याच्या करता मी पांगू म्हणजे मी समर्थ नाही, माझ्याकडे काही त्याची योग्यता नाही आहे. त्यामुळे म्हणाले, मी कसा हा योग आचरण करू. म्हणाले, इथून चांगू परी न शके करू पांगू योग्यतेचा. त्याच्या योग्यतेचं पांगू म्हणजे पांग म्हणजे सामर्थ्य, माझ्याकडे नाही, मी दुबळा आहे आणि त्यामुळे मी ते करू शकत नाही. सहजे अंगिक जेतुली आहे. म्हणून तुला विचारतो की माझ्या ठिकाणी स्वाभाविकरित्या जे काही सामर्थ्य घेऊन मी जन्माला आलेलो आहे, सहजे अंगिक जेतुली आहे, तेतुलियाची जरी सिद्धी जाय. जेवढं आहे माझ्याकडे त्याच्याच ठिकाणी जर सिद्धता प्राप्त झाली तेवढ्यानीच, हे बघ एवढं एवढं माझ्याकडे आहे, एवढ्यावर जर मला साधनेमध्ये सिद्धता मिळू शकली तरी हाची मार्गू सुखोपाये अभ्यासीन. तू जर असं म्हणालास, तू जसा आहेस तसा करायला लाग योगाचा अभ्यास, तुला यश येऊ शकेल, असं जर मला कळलं तर मला हाच अभ्यास करायला आवडेल, मला दुसऱ्या मार्गाला जायला आवडणार नाही, इतका मला हा योग आवडलाय. ना तरी देवो जैसे सांगतील. नाही, असं जर होत नसेल, त्याला काही सामर्थ्य असावं लागेल, मी तर दुबळा आहे, मग आता काय करायचं. तर म्हणाले, जर असं देवाने सांगितलं तैसे आपण पा जरी न ठकेल. देवाने सांगितलं, बाबा हे तुझ्या काम नाही आहे, म्हणून न ठकेल, हे तुझ्याकडून हे काही घडू शकत नाही. आणि म्हणून आपल्याकडून जर घडत नाही असं जर आपल्याला भगवंतांनी सांगितलं तरी योग्य ते विण होईल तेची पुसू. मग भगवंताला असं विचारू की भगवंता, ज्याच्याकरता काही फारशी योग्यता लागत नाही असा मार्ग तू आम्हाला सांग की ज्या मार्गामुळे आम्ही जे परमात्मा प्राप्ती किंवा आत्मज्ञानाला प्राप्त करून घेऊ शकू. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की ना तरी देवो जीवीची ये ऐसी धारण, म्हणून पुसावया जाहले कारण, मग म्हणे तरी आपण चित्त देईजो. म्हणाले जीवीची ऐसी धारण. आता म्हणाले माझ्या मनाला असं वाटलं, हे सगळं ऐकल्यानंतर मी माझ्यापुरता विचार केला की बा एवढा चांगला मार्ग आहे, खरंच आचरण करावा, पण हे एवढं आणणार कुठून, हे शरीराचं सामर्थ्य, इतका दीर्घकाळ पर्यंतचा त्याच्यामधला साधनेचा खडतर मार्ग,
तो एकांत, त्या खाण्यापिण्याच्या असलेल्या अनेक मर्यादा, हे सगळं मी कुठून आणू? हे मला अवघड जाईल, हे मी करू शकणार नाही, असा सगळा म्हणाले भगवंता. माझ्या मनात विचार आला, जीवीची ऐसी धारण, अशी जीवाच्या ठिकाणी मनाच्या ठिकाणी धारणा झाली असं वाटलं, म्हणून पुसावया जाहले कारण. म्हणून हा प्रश्न तुला विचारला, त्याच्याकरता हे कारण घडलं तुला विचारण्याचं. मग म्हणे तरी आपण चित्त देईजो, म्हणून मी असं तुम्हाला प्रश्न विचारलाय. मग आता तरी तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, माझ्या ह्या प्रश्नाकडे तुम्हाला मी वळवतो. जरा तुम्ही विचार करून तुम्हाला काय सांगायचं असेल, माझ्याकरता काय योग्य वाटत असेल ते तुम्ही मला सांगा. हां हो जी अवधारिले, हे जे साधन तुम्ही निरूपले, आवडतयाही अभ्यासिले फावू शके. हां आता ही एक गोष्ट म्हणाले मना, ऐका. हां हो जी अवधारिले, हे ऐकलंय म्हणाले. हे जे साधन तुम्ही निरूपिले, जे भगवंता हे जे साधन तुम्ही आम्हाला सांगितलं, आवडतयाही अभ्यासिले, कुणीही त्याचा अभ्यास केला तर फावू शके, त्याला त्याची काही प्राप्ती होते का? म्हणजे असं काही आहे का? की लक्ष द्या आणि ऐका मी काय म्हणतोय ते, की हा मार्ग जर कुणीही आचरला तर त्याला त्याचं फल मिळू शकतं का? की योग्य ते विण नाही, की योग्य ते विण नाही, ऐसे हन आहे काही, ते तर कृष्ण म्हणती तरी काही धनुर्धरा. आता एवढं ऐकलं अर्जुनाचं, ते म्हणले अरे अर्जुना तू काय बोलतोस? योग्यतेशिवाय तर व्यवहारामध्ये साधी साधी कामं होत नाहीत. म्हणाले गाडी चालवायची आहे, हो पण त्याला ड्रायव्हिंग आलं पाहिजे तर तो गाडी चालवील. भोजन बनवायचं आहे, स्वयंपाक करता आला पाहिजे तर तो ते भोजन बनवील, तो स्वयंपाक करील. म्हणाले व्यवहारातल्या लहान मोठ्या क्षेत्रात सुद्धा साधा भिंतीवर एक खिळा ठोकायचा तरी सुद्धा कोणी भिंतीवरती खिळा ठोकू नाही शकत, त्याला ते सगळं घेऊन यावं लागतं. आणि आणल्यानंतर मग त्या मशीनचा उपयोग करून घेऊन तो खिळा ठोकेल. ते मशीन कसं वापरावं, भोगणं, तिथे जास्त माती खाली न पडता ते जे छिद्र पाडायचं आहे ते योग्य पाडावं. म्हणाले लहानशी गोष्ट आहे तरी सुद्धा त्याच्या मागे काही योग्यता आहे, त्याच्या मागे काही विचार आहे. आता हे एवढं मोठं आहे, ते तर कृष्ण म्हणती तरी काही धनुर्धरा, की योग्यते विण काही ऐसे हन आहे. म्हणाले योग्यतेशिवाय असं काही इथं या जगामध्ये मिळतं का? काही योग्यता असावीच लागते, त्याच्याशिवाय म्हणाले मिळत नाही. हे काज कीर निर्वाण. आणि म्हणाले हे तर किती भयंकर अवघड प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये योग्यता नाही आणि ते मिळावं असं म्हटलं तर कसं चालेल म्हणाले. आणि म्हणून परी आणि काही जे काही साधारण, तेही अधिकाराचे ओढवे विण काय सिद्ध जाय. आणखीन काही इतर ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सुद्धा अधिकार प्राप्त झाल्याशिवाय अधिकाराच्या अधीनच आहेत, योग्यतेच्या अधीनच आहेत. ते प्राप्तीची अधीन जाणीजे, का जे योग्य होऊन कीजे ते आरंभी फळे. म्हणाले हा प्रश्न नाही तुझा, ह्या प्रश्नाला असं उत्तर नाही आहे. म्हणाले कुठलीही गोष्ट ही योग्यतेच्या शिवाय होऊ शकत नाही, योग्यता असावीच लागते. त्याच्या पुढे जाऊन तुला सांगतो म्हणाले, तुला फळ कशाचं पाहिजे? योगाचं. ते जर फळ तुला पाहिजे आहे तर म्हणाले का जे योग्य होऊन कीजे, तू स्वतःला योग्य बनव ना. म्हणजे आम्ही आहोत असेच राहणार, पण तुम्ही मात्र आम्हाला चांगलं म्हणा. आम्ही आहोत असेच राहणार, पण आम्हाला मात्र अधिकार आपण द्यायला पाहिजे. असं जर काहीही आमच्याजवळ नाही तरी आम्हाला माना म्हटलं तर कोण मानील म्हणाले. या जगामध्ये असं होऊ शकत नाही, त्याच्याकरता काहीतरी करावं लागतं. म्हणून म्हणाले इथे तुला सांगतो काय करायला पाहिजे. आधी योग्य हो. अरे का जे योग्य होऊन या कीजे, तुला जे काही योगाचा अभ्यास करायचा आहे ना, तो अभ्यास करण्याकरता आधी योग्य हो. आणि मग काय कर, ते आरंभी फळे. तू योग्य होण्याची धडपड करत राहशील आणि त्या अभ्यासाकडे अजून वळशील, तोपर्यंतच तुला त्याची फळं दिसायला लागतील.
कारण तू त्या मार्गावर प्रत्यक्ष चालायला लागलायस जिद्दीनी. आणि म्हणून म्हणाले, तू जेव्हा तिथनंच जाशील, तू जेव्हा तो मार्ग पकडशील, त्याबरोबर तुझ्यामध्ये पालट झाल्याशिवाय राहणार नाही. व्यवहारात सुद्धा आपण बघतो की माणसं, कुणाचं व्यसन असतं, कुणाला आणखीन काही निरनिराळ्या प्रकारच्या सवयी, कोणाचे तंबाखू, कोणाचं चरस, कुणाचा अफू, कुणाचं गांजा, व्यसनाला काही कमतरता नाही, कुणाला आणखीन काही. म्हणाले एकदा त्या माणसानी मनाने ठरवलं की अरे हे आपल्याला आता बरोबर नाही, आपल्याला आता सेवन करायचं नाही, हे आपल्याला घ्यायचं नाही, हे एकदा म्हणाले आरंभीच त्यांनी ठरवलं. आणि ठरवल्यानंतर त्यांनी आपलं व्यसन सोडलं की व्यसन सोडलं की 8-15 दिवसात त्याला कळायला लागतं की अरे त्याचे लाभ किती आहेत. सोडून अजून तो त्याच्यामध्ये प्रविष्ट व्हायचा आहे तोपर्यंतच म्हणाले त्याला कळायला लागतं. सुरुवातीलाच कळणं, सुरुवातीलाच त्याच्या लक्षात येणं. कारण म्हणाले असं होतं की चांगली गोष्ट आहे ती सुद्धा शरीरामध्ये अत्यंत उत्कटतेने सुरू होते, जशी वाईट गोष्ट सुरू होते. व्यसन लागतं त्यावेळी पुष्कळ गोष्टी हल्ली ज्या सत्यकथा सांगतात त्याच्यामधल्या, तो टी व्हीवरती मी पाहिलेला कार्यक्रम, एका व्यसनी माणसाला, म्हणजे मुलगा, चांगला मुलगा असतो, कॉलेजमध्ये असतो, इंजिनिअरिंगला असतो, आणि त्या मुलाला ते एक टोळ्याच फिरतात कॉलेजेसमधून की ज्या टोळ्या मुलांना व्यसनाधीन करतात, त्यांना व्यसनं लावण्याकरता बरोबर हेरतात. आणि एक पुडी त्यांनी खाल्ली, एकदा त्यांनी व्यसन केलं की झालं, त्याला लागलीच चटक, त्याची लागलीच त्याची सवय. तसा तो मुलगा खूप चांगला सज्जन सरळ असतो, त्याला ही मुलं घेरतात आणि ती सगळी कथा आपल्याला सांगत बसत नाही. पण तो मुलगा हळूहळू ते त्याला पैशानी त्याला अडचणीत आणतात, त्याच्याकडनं काम करून घ्यायचं म्हणून त्याला त्या औषधाच्या पुड्या, म्हणजे त्या अंमली पदार्थाच्या पुड्या देतात. त्या वाटण्याऐवजी, लोकांना देण्याऐवजी हा स्वतःच खातो. आणखीन व्यसन जबरदस्त होतं, त्याला ती सेवनाची आणखीन आवश्यकता पडायला लागते. एक पुडी भागत नाही, दिवसाला 3-3 पुड्या त्याला घ्यायला लागतात. सारखा त्या नशेमध्ये राहतो. आता पैसे दे आणून, तू एवढं सगळं एवढ्या मोठ्या दिलेल्या पुड्या खाल्ल्या आहेस, आता आम्हाला त्याचे पैसे दे. तो म्हणतो पैसे कुठून आणू? तर ते सांगतात ती तुझी मैत्रीण आहे ना, तुला तिच्याबरोबर विवाह करायचा आहे ना, तिची तुझी मैत्रीण आहे, ती आमच्या इथल्या बाईला आणून दे, त्या बाईकडे तिला आणून सोडून दे. ती बाई व्यवसाय करत असते, तो मुलगा त्या मुलीला घेऊन येतो, तिला कळतच नाही, तो तिला खोटं बोलून आणतो. तो तिला सांगतो की मी व्यसन सोडलंय, आता मी खूप चांगला झालोय, आता तू काळजी करू नको, चल, ज्यांनी माझं व्यसन सोडवलं त्यांच्याकडे तुला घेऊन जातो. आणि तो तिला घेऊन जातो. तिथे गेल्यावरती बघते, ओळखते, मुलगी हुशार असते, त्या इंजिनिअरिंग कॉलेजची ती टॉपर असते. आणि लोक त्या दोघांना चिडवत असतात. ते म्हणाले एक टॉपर आहे आणि एक लूजर आहे, असं त्यांचं नाव ठेवलेलं असतं. तर तो मुलगा नेहमी म्हणतो, अगं तू टॉपर आहेस, मी लूजर आहे. ती मुलगी ते बघते, तिच्या लक्षात येतं, काही करत नाहीत. त्या मुलीला घेतात, त्यांच्या एका खोलीमध्ये कोंडून ठेवतात आणि तिला इंजेक्शन्स द्यायला सुरुवात करतात. 2-3 दिवस तिला इंजेक्शन्स दिली. ती मुलगी त्याच्या बाहेरच येऊ शकली नाही, त्या गुंगीच्या. आणि ज्यावेळी ती गुंगीच्या बाहेर आली त्यावेळी तिला कळलं, अरे काहीतरी गडबड आहे, आपण भलतीकडे इथे आहोत. तिला आठवतं आपल्याला हा इथे घेऊन आला होता. तिचा मोबाईल असतो सुदैवाने तिच्याजवळ. ती मोबाईल करते, बाहेर सांगते मी कुठे आहे सांगते, माझ्या मोबाईलवर मला ट्रेस करा म्हणून सांगते. आणि तिच्याकरता मग पोलीस येतात वगैरे, यांना पकडतात. पण त्यांनी तिला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ते इंजेक्शन दिलेलं असतं की ती मुलगी त्याच्याकरता तहानेली असते, तिला त्याची तृष्णा असते, द्या म्हणते आधी मला औषध. आणि शेवटी असं आहे, त्या मुलाला सुधारायला निघालेली मुलगी स्वतः व्यसनाच्या विळख्यात जाऊन पडली आणि ते दोघेही जणांचं आयुष्य फुकट गेलं. ते जे दाखवतात त्या सगळ्या सत्यकथा आहेत. तो कश्मीर महाजनी म्हणून आहे, एक सिरियल ठेवली आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रश्न
सामाजिक घेतात. त्यात हा एके दिवशी व्यसनाचा प्रश्न होता. त्यांनी सांगितलं, पहा हकनाक आयुष्य संपली, गेली फुकट. इथे त्यांनी सांगितलंय की या ठिकाणी आपला आता जो विषय चालला होता की योग्य होऊनी कीजे ते आरंभी फळे. ते जसं दारूच्या पेल्याला म्हणतात की पहिलाच पेला नाकारला पाहिजे, तसं आत्ताची व्यसनं ह्या मुलांना अडकवणारी इतकी महाभयंकर आहेत की ती पहिलीच पुडी सुटली पाहिजे. कारण पहिली पुडी खाल्ली दुर्दैवानी दुसऱ्याला तो सांगत नाही ना, खाणारा ती दुसरी खायला प्रवृत्त होतो आणि तिथेच चुकतं. म्हणून इथे भगवंत सांगतात की अरे योग्यता कसली, आपल्याला जर योग्यता कुठे पाहिजे असेल तर ती योग्यता आम्ही आरंभीच मिळवली पाहिजे. सुरुवातीलाच जर आम्ही सावध झालो आणि आम्हाला योग्य बनवण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी सांगितलं आरंभी फळे. थोडे आम्ही पक्के डटून राहिलो, थोडे आम्ही धैर्य धरून राहिलो तर ते म्हणतात पहिल्या क्षणापासून फळच आहे. म्हणजे बघा, भगवंताच्या क्षेत्रामध्ये, त्याच्या सत्तेमध्ये, त्याच्या राज्यामध्ये आम्ही जर त्याच्या मार्गाने चालायला लागलो तर तो आम्हाला फार चालल्यावर मदत करीन असं म्हणत नाही. माऊलींनी इथे एक आश्वासन दिलं ना, त्यांनी आपल्याला सांगितलं उभा राहा, करायला उभा राहा, धैर्य धर की तुझ्या प्रत्येक पावलातच तुला यश आहे. आणि म्हणून ते इथे सांगतात की त्याचं यश आम्हाला समजायला पाहिजे, आम्ही ओळखून घ्यायला पाहिजे. आणि म्हणतात ते इथे म्हणाले होऊनी कीजे काजे योग्य होऊनी कीजे. कार्य करताना म्हणाले दोन गोष्टी लक्षात ठेव, स्वतःला योग्य बनव आणि कार्य कर. आणि दुसरं असं की कार्यारंभ करतानाच दृढ निश्चयाने कर, पूर्ण विश्वास ठेवून कर, आरंभापासूनच फळ मिळेल. आरंभाच्या कृतीतच फळ आहे. आणि म्हणून तरी तैसी येथ काही. आता जसं व्यवहारतः पाहिलं तर आपल्याला सांगता येतं आरंभातच कसं फळ आहे. म्हणून आपल्याकडे कर्मकांडामध्ये पहिल्यांदा संकल्प करतो आपण. फळ कशाचं आहे आपल्याकडे म्हणतात संकल्पाचं फळ आहे. सिद्ध काय होतं, संकल्प सिद्ध होतो. ते म्हणतात संकल्पाचीच सिद्धी होते. त्यामुळे पहिला संकल्प काय केलाय आम्ही, असंच चालायचं आहे, हे असं वागायचं आहे, हा नियम चालवायचा आहे. हा संकल्प केला, मनाशी दृढ निश्चय केला की ते म्हणतात त्या दृढ निश्चयामध्येच संकल्पाची सिद्धी आहे की तो आपल्याला तो मार्ग दाखवत राहतो. आता त्या मार्गावरती आम्ही आडेल तट्टूपणाने जर चालायचंच नाही म्हटलं तर गोष्ट वेगळी आहे. कारण नुसतेच संकल्प महाशूर, पुढे आम्हाला चालवायचं नाही तर भगवंत म्हणतो माझा इलाज नाही. नाही तर तुझ्या पहिल्या पावलात तुला यश आहे, तुला पहिल्या पावलात मी सांभाळतो. चाललायच नाही ह्या मार्गावरनं, चल, तुला सांभाळण्याचं काम माझं. आणि त्यामुळे त्यांनी इथे म्हटलंय तरी तैसी येथ काही सावियाची केणी नाही आणि योग्यांची काही खाणी असे. अहो म्हणाले ह्या इथे हा योगी आणि त्याच्याकरताची योग्यता असा अधिकार काय बाजारात मिळतो, सामान विकत घ्यायला जातो तसं. या गोष्टी काय म्हणाले विकत मिळणाऱ्या गोष्टी आहेत असं कसं म्हणतोस म्हणाले अर्जुना तू. आणि योग्यांची काही खाणी असे. आणि योग्यांची काही कुठे खाण आहे का की तिथे गेलं आणि तिथून जाऊन ते 2-4 योगी घेऊन आलो. म्हणाले असं होतं का कधी. नावे कविरक्तू जाहला देहधर्मी नियतू. काही फार तुझ्याकडनं अपेक्षा नाही आहेत म्हणाले, एवढं तर तुला करावं लागेल. काय तर म्हणतात नावे कविरक्तू. म्हणाले काय करायला हवंय की थोडासा, फार अपेक्षा नाही करत पण थोडीशी विरक्ती, थोडंसं वैराग्य, थोडंसं तुला आणणं काही फार अवघड नाही आहे. म्हणजे रोज जेवायला जर एक चांगलं फरसाण आणि रोज जेवायला जर एक चांगलं गोड लागत असेल, कमी कर म्हणाले. पोटभर खाऊ नको, त्याच्यावर ताव देऊन खाऊ नको, थोडं थोडं खा. हळूहळू शनै शनै उपरमते चित्तम. हळूहळू बुद्धी माणसाची पालटत जाते आणि त्यामुळे थोडा थोडा बदल कर तुझ्या राहण्यात, तुझ्या वागण्यात, एवढं तर करता येईल. नावे विरक्तू, थोडीशी विरक्ती, थोडंसं विड्रॉवल, थोडासा
अपरिग्रह, थोडंसं जे जमवतो नाही, चला कशाच्याही संग्रहाची इच्छा न करता जे जसं आहे तसा व्यवहार थोडा कर. जाहला देह धर्मी नियतू. आणि आपलं रोजचं जे जीवन आहे ते योग्य प्रकारे बेत, त्या रोजच्या जीवनाला एक पूर्ण शिस्त लाव. आपल्याला पुण्यामध्ये एकेकाळी, आता पुष्कळ कमी झालं, त्या एकेकाळचं जे इथलं विद्वानांचं पुणं होतं, त्या पुण्यामध्ये असे कैक लोक होते की ते चालले की त्यांच्यावरनं घड्याळ लावावं. त्यांच्या घरामध्ये सुद्धा सेकंदावरती त्यांचा काटा चालतो. म्हणजे त्यांच्याकडे 10 वाजून 59 मिनिटं आणि 59 सेकंद असतात. त्यांच्याकडे कधी 11 वाजत नाहीत. मी नेहमी म्हणताना 12 म्हणते की 11 वाजून 59 मिनिटं 59 सेकंद म्हणजे कधी 12 वाजत नाही त्यांच्याकडे. इतकी वेळ, इतका नेमस्तपणा, योगाला नेमस्तपणा मान्य आहे, योगाला शिस्त मान्य आहे. म्हणून ते इथे सांगतात आपल्याला की जाहला देह धर्मी नियतू. इतके वाजता जेवायचं, इतके वाजता उठायचं, इतके वाजता झोपायचं, दिवसभराचा वेळ कसा व्यतीत करायचा, त्या प्रत्येक ठिकाणच्या वेळेचा हिशेब माणूस करत जर जगला तरी तोची नव्हे व्यवस्थितू अधिकारिया. आता अर्जुनाला प्रश्न विचारतात, अहो एवढं करणारा मनुष्य हा योगाचा अधिकारी नाही आहे का? अरे म्हणाले, ह्याच्यापेक्षा काय अपेक्षा आहे जास्त? फार काही अपेक्षा नाही. तुला लिये आयणी माझी एवढे योग्य पण तू तेही जोडे. म्हणाले, हे जे मी आत्ता सांगितलंय एवढ्याशा त्या नियमांमध्ये थोडंसं जर युक्तीनी, थोड्याशा जर प्रयत्नांनी तू जर तुझं जीवन योग्य प्रकारे बसवलंस तर तू सुद्धा अधिकारी होशील. मला ऐसे प्रसंगे साकडे फेडिले तयाचे. आणि भगवंतानी त्याचा जो प्रश्न होता की मी काय करावं, मी अधिकारी होऊ शकतो का, त्या प्रश्नाचं उत्तर देऊन त्याला त्या संकटातून, साकडं म्हणजे संकटातून सोडवलं. म्हणाले, फेडिले तयाचे. मग म्हणे गा पार्था ते हे ऐसी व्यवस्था अनियतासी सर्वथा योग्यता नाही. म्हणाले, योग ही अशी व्यवस्था आहे, योगाभ्यास ही अशी व्यवस्था आहे की जी त्याचं अनुशासन पालन करते, ती त्याची शिस्त पालन करते. तो जर त्या शिस्तीत राहिला नाही तर अनियतासी, जो नियमन किंवा जो नियमित नाही, जो संयमित नाही, त्याला कधी योगाचा अभ्यास करता येत नाही. आपण आता या मुद्द्यावर इथे आलो म्हणून थोडं बोलून आपण पुढे जाऊ की योगाचा अभ्यास करताना या जन्मात योग साधला नाही म्हणूनच माणूस योगभ्रष्ट होतो असं नाही. योगाने जे पहिल्या सूत्रात सांगितलंय ना, अथ योगानुशासनम, हे आता योगाचं अनुशासन आहे. आणि मनुष्य एका शिस्तीत, मनुष्य त्या योगाच्या अनुशासनामध्ये जर आला आणि त्या अनुशासनाप्रमाणे व्यवहार करू लागला, 10 वर्ष केला, 15 वर्ष केला, 20 वर्ष केला, आणि मग त्याला कंटाळा आला. त्याला वाटलं आता पुष्कळ झालं, हे रोज पहाटे उठणं, रोज आंघोळ करणं, हे रोज त्या नियमात बसणं, तेवढे वाजता बसून लगेच तो अभ्यास करणं, हे आता नको आहे, हे कंटाळलो आपण. थोडे दिवस त्याला ब्रेक घेऊ, नाही तर काही दिवस आपण हे करायला नको, सोडून देऊ. काही काळ योग त्याला सांभाळतो. तो म्हणतो माणसाचं मन आहे ते मन चंचल होणार आहे आणि त्यामुळे त्याला थोडं मोकळं सोडावं. पुढे येईल आपल्याला विषय तो की ज्ञानदेव म्हणतात अभ्यासाला काय अवघड आहे, अभ्यासाला काही अवघड नाही आहे. पण अभ्यास करताना जर मन कंटाळलं तर त्याला खुशाल जाऊ दे. म्हणाले, जिकडे जायचं आहे तिकडे थोडा वेळ ते इकडे तिकडे भटकेल आणि पुन्हा ते आपल्याजवळ येऊन बसेल आणि ते म्हणेल चला ही शिस्तच मला बरी आहे. पण हे थोडंसं ज्याला त्या नियमाला पार झुगारून देऊन बेबंदपणाने वागायचं आहे त्याला मात्र योग इथेच त्याच्या ठोकरा खायला लावतो, इथेच त्याचं शासन करतो. कारण ते अनुशासन आहे योग म्हणजे,
त्या अनुशासनामधनं कुणी बिघडून जर बाहेर पडला तर त्याचं शासन झाल्याशिवाय राहत नाही, ते भोगावं लागतं. म्हणून इथे ते सांगतात की जो अनियत चित्त आहे, जो अनियत व्यवहार आहे, तो कधीच योग करू शकत नाही किंवा त्याला कधीच योग साध्य होऊ शकत नाही. नात्यश्नतस्तु योगोस्ति न चैकांतम अनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. म्हणाले इथे न अश्नतस्तु म्हणाले जो पुष्कळ खाणारा आणि न खाणारा, च एकांतम अनश्नतः एखादा खूप खाणारा आहे, न अति अति अश्नन किंवा अश्नतः अति खाणारा आहे. भोजन आवडेल ते, आवडेल तसं, आवडेल तितक्या वेळा तो म्हणतो खाणं हे माझं व्यसन आहे आणि म्हणून मी खात राहतो, मी खाण्याचाच आनंद मिळवतो. दुसरा म्हणतो की नाही योगोस्ति, म्हणाले त्याला योग प्राप्त होऊ शकत नाही अति खाणाऱ्याला. आणि च एकांतम अनश्नतः तसाच तो अगदी दुसऱ्या टोकाला जाऊन काहीच न खाणारा असेल तर त्यालाही योग साध्य होत नाही. न चाति स्वप्नशीलस्य अति झोप ज्याला प्रिय आहे त्यालाही योग साध्य होऊ शकत नाही. जाग्रतो नैव चार्जुन आणि जो त्या योगा करता जागत राहतो वाटेल तितका त्याला सुद्धा योग साध्य होत नाही. म्हणजे माणसाला जर असं वाटलं आता अगदी आपल्या हातात थोडा काळ आहे, त्या दिवस रात्र सगळा एक करायचा आणि अभ्यास करत राहायचं, तर योग म्हणतो तो साधणार नाही, तो योग प्राप्त होणार नाही. जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेसी जीवे विकला तो नाही येत म्हणितला अधिकारिया. म्हणाले ज्यांनी आपल्याला पूर्णपणे रसनेंद्रियाला म्हणजे जिभेला विकलंय, म्हणजे जो जिभेच्या पूर्ण अधीन आहे, जो चवीढवीच्या पूर्ण अधीन आहे, का निद्रेसी जीवे विकला किंवा म्हणाले ज्याला प्रचंड झोप प्रिय आहे, तो उभ्या उभ्या कोणाची वाट पाहायला लागला तरी 2 डुलक्या मारतो, जिथे उभा आहे तिथे सुद्धा तो झोप घेतो. तो नाही येथ म्हणितला अधिकारिया, तो या योगमार्गाचा अधिकारी नाही असं समजा म्हणाले. अथवा अग्रहाची ये बांदोडी क्षुधा तृषा कोंडी आहाराते तोडी मारुनिया. म्हणाले भुकेला मारतो, आहार तोडून देतो, किंवा अत्यंत हट्ट करतो की नाही नाही खायचं नाही म्हणजे नाही. आता आपल्याला एकदम अभ्यास करायचा आहे तर तो सुरू करायचा, तोच मुळी जबरदस्त सुरू करायचा आणि हट्टानी तो आपल्या आग्रहाच्या बंधाने हट्टाग्रहाने तो काय करतो, क्षुधा आणि तृषा तोडी खाणं पण बंद करतो, पिणं पण बंद करतो, पाणीही घेत नाही, अन्नही घेत नाही. अशा प्रकारे आहार तोडून भूक मारून बसतो आणि शरीराचा नुसता पिंजरा हाडाचा करतो. म्हणाले असा निद्रेची या वाटा नवचे, अशाला योग साधत नाहीच, तसंच निद्रेच्या दिशेने तो जातच नाही. ऐसा दृढावेचेनी अवतरणे नाचे, ते शरीरची नव्हे तयाचे मा योगू कवणाचा. म्हणाले त्या निद्रेच्या दिशेने जायचं नाही म्हणजे झोप घेणार नाही. यस्य जागृती संयमी वाक्य समोर ठेवतो आणि म्हणतो रात्रभर जागा राहणार. आणि ते सांगतात निद्रेची या वाटा नवचे, झोपत नाही अजिबात. आणि असा दृढ निश्चय करून काय करतो म्हणाले, त्याचा जसा काही त्याच्या अंगात त्या विचारांचा संचार झालाय असा संचार होऊन अवतरणे नाचे. तो म्हणाले नाचायला लागतो म्हणजे त्या तंत्रात चालायला लागतो, त्याच्या मनात एक काही धरतो आणि त्याच्या तालावर नाचतो. ते शरीराची नव्हे तयाचे मग योगू कवणाचा. म्हणाले ते शरीरच त्याच्या ताब्यात राहणार नाही तर त्याला योग कसा साध्य होईल. म्हणून अतिशय विषय सेवावा. म्हणून माणसांनी प्रपंचात भोजन खान पान सर्व बाबतीत म्हणजे क्षुधा तृषा निद्रा सर्व गोष्टींच्या ठिकाणी त्यांनी एक प्रकारचं संयम ठेवावा, तैसा विरोध न व्हावा. त्याचप्रमाणे त्याच्याविषयी विरोधी बुद्धी अजिबात ठेवणे की मला नकोच आहे, याचा मी त्यागच केलाय, का सर्वथा निरोधू करावा हेही नको.
आणि त्यामुळे पूर्णपणाने निरोध करावा असंही वागू नये. आणि त्यांनी मग सांगितलं युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः. आता सांगतो म्हणाले की योग कोणाला साध्य होतो त्याचा विचार आपण उद्या